नेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यावेळेस बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तू अस्तर कुठलं लावलंय ते दाखव. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेही दाखवते तुम्हाला. आज आहे मदर्स डे आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीतील गोड ताईंना मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज मदर्स डे असल्यामुळं मस्त असं इथं आमच्या घरी मिसळ पावचा बेत होता. माझी फेवरेट आहे. चला म्हटलं स्वतःला आज मिसळ पावची ट्रीट देऊया म्हणून इतकी भारी झाली होती ना ही मिसळ, मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि आता मिसळ आहे म्हटलं तर पापड तर लागणारच ना, म्हणून इथं पापड भाजायचे चालले होते. आणि आहोंचं माझं डिस्कशन चालू होतं की गॅसची टाकी पण आपली आत्ता जोडली आहे 10 दिवसापूर्वी, तर दुसरी टाकी पण नोंदवा म्हणजे ती पण लवकर येईल. तसं तर मला 2 महिन्यापर्यंत गॅस टाकी जाते, पण अगोदर नोंदवून ठेवली म्हणजे बरं असतं. तर असं छोटं मोठं डिस्कशन चालू असतं आणि तर पापड भाजायचे चालू होते. आज रविवार आहे, मदर्स डे आहे. दोन्ही लेकींनी उठल्या उठल्या विश केलं. त्यानंतर मस्त असे कामात घरातल्या सगळ्या मदत केली मला त्या दोघींनी. आणि आता मिसळ तर माझी बनवून तयार होती. रात्रीच पाव आणि फरसाण वगैरे आणून ठेवला होता. आणि आमच्या घरामध्ये त्या तिघांना पण पुरी भाजी खाण्यासाठी आवडते आणि मी एकटीच अशी आहे की मला मिसळ आवडते. म्हणून मी आज ठरवलं होतं आज मिसळच बनवायची, दुसरं काही बनवायचं नाही नाश्त्यामध्ये म्हणून. आणि तुम्ही बघा कसलं मस्त ताट झालं होतं. मस्त असं मदर्स डे निमित्त स्वतःला दिलेली ही स्वतः ट्रीट आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी मला आई म्हणण्याचं सुख दिले त्या 2 लेकींसाठी बनवलेला हा स्पेशल मेनू आहे. कसा वाटतोय सांगा. आणि तुम्हाला जर ही भाजी म्हणजे मिसळ बरोबरची मटकीची कशी बनवायची हे बघायचं असेल तर आपला म्हणजे 3:45 शॉर्ट व्हिडिओ येतो, त्याच्यामध्ये ही रेसिपी शेअर केली. तुम्ही म्हणाल या व्हिडिओत का शेअर केली नाही, तर हा व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला बघायला बोर होईल म्हणून मग शॉर्टमध्ये ह्याची रेसिपी शेअर केली. आणि घरच्या घरी अक्षरशः तोंडाला पाणी सुटते. घरच्या घरी जर हॉटेलसारखी इतकी छान प्लेट मिळाली तर किती भारी सुख आहे ना. म्हणून आमच्या घरी असंच अधूनमधून घरच्या घरी तयार चालू असतं. ही डिश घ्यायला गेल्यानंतर बाहेर एवढं सकाळ सकाळ नाश्ता करायला गेलो चौघांसाठी तर किती रुपये लागतील हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घरी केल्यानंतर आपण सगळे पोटभर खाऊ शकतो. त्यामुळे घरचं खा आणि स्वस्त राहा. आणि आजची ही माझी डिश आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चला मस्त असं आता मी खाऊन घेते गरमागरम लेकींसोबत. आज माझा मिसळ पावचा फेवरेट नाश्ता होता. त्याचा आनंद तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसतच असेल. दोन्ही लेकींनाही ताट केलं होतं. आहो मात्र थोडंसं त्यांना काम होतं म्हणून बाहेर गेले होते. ते म्हटले तुम्ही खाऊन घ्या, मी आल्यानंतर खातो. मग आम्ही तिघींनी मस्त अशी ताटं केली आणि मस्त मिसळ पावचा आज आस्वाद घेतला. इतकी भारी झाली होती ना. आणि त्यातल्या त्यात जसं आपण हॉटेलवरती गेल्यानंतर वगैरे ताट होतं ना, त्याच पद्धतीचं ताट केल्यामुळं खाण्यासाठी आणखीनच मज्जा येत होती. हॉटेलला गेल्यानंतर अशाच पद्धतीनं दही वगैरे सगळं कांदा टमाटर या गोष्टी देतात. त्याच पद्धतीनं आपण मुलांना तयारी करून दिली ना, मुलं सुद्धा आवडीनं खातात आणि बाहेर जायची त्यांची काही इच्छा होत नाही. त्यांना ते ताट बघूनच आवड असते की चला बाहेर जाऊया बाहेर खाऊया म्हणून. तसं तर माझ्या दोन्ही लेकींना जास्त बाहेरचं खायची काय अशी आवड नाही आहे, कारण घरीच सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. आता बघा खाऊन वगैरे झालं. आता आपली ही परसबागेतील देशी केळी आहे ना, त्याला पाड लागला होता मी तुम्हाला सांगितलं. आणि मी काय करते पिकल तसे ना त्याचे एक एक घड काढते, एकदम तर सगळे काढत नाहीये, झाडालाच पिकू देते. आणि मस्त अशी बघा पिकली. इतकी मनसोक्त यावेळेस घरची केळी असल्यामुळं खायला भेटली ना, भरपूर खायला भेटली. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट लावतो स्वतःच्या हाताने, तिचं संगोपन करतो आणि त्याला ज्यावेळेस फळ येतं ना त्याचा आनंद वेगळाच असतो. आता आंब्याच्या झाडाला सुद्धा बघा आपल्या भरपूर आंबे लागले, ते सुद्धा दाखवते तुम्हाला. आणखीन काय पाड लागला नाही त्याला, जवळजवळ मला वाटतं अजून 8-10 दिवस लागतील पाडे लागण्यासाठी, कारण केसर आंब्याचं झाड आहे. आणि आपल्या भागामध्ये थोडा आंब्याला मोहर पण उशिरा येतो आणि मग पाड पण उशिरा लागतो. आता ही जी वरची केळीची फणी पिकली होती ना, तीच अशी दोन्ही बाजूनी झाडं कट करायची जी कात्री असते ना त्यानं कट करून आज्यात काढली. कारण उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ना एकदम जर पिकलेली फणी नाही ना काढली तर लगेच उन्हाने अशा धगीनं खूप पिकल्यासारखे होते, म्हणून काढून आणून ठेवते मी. मग आणून ठेवलेली असली की त्या दोघी पण येता जाता खातात त्यामुळं. आणि आता बघा भरपूर ऊन लागते त्यामुळं एका जुन्या टॉवेलनं ना हा पूर्ण घड मी झाकून ठेवलेला आहे, जसा पाड लागलाय तसा. त्यानंतर बघा आपल्या देशी गुलाब आहे ना, त्याला पण भरपूर फुलं आलेली होती आणि काही काही कळ्या त्याच्या फुलं येऊन संपून गेले, तर त्याची सुद्धा थोडीशी कटिंग केली. घरात अशी ना दिवसभर छोटी मोठी कामं भरपूर चालू असतात, दिसून फक्त येत नाहीत. आणि हे बघा गुच्छच्या गुच्छ ह्या देशी गुलाबाला फुलं येतात, पण फुलं येऊन गेली ना जो वरचा 1-1.5 म्हणजे
4-5 इंचाचा पार्ट आहे ना तो मी कट करून टाकते, म्हणजे तिथून नंतर नवीन आणखीन फांद्या येतात आणि त्यातून कळ्या येऊन भरपूर फुलं, म्हणजे नेहमी फुलांचा सीझन चालू असतो. तुम्ही जर अधूनमधून अशी कळ्या संपल्या आणि झाडांची कटिंग नाही ना केली तर मग ती झाडं तिथंच एनर्जी त्या झाडाची फुलं सुकून गेलेली असतात ना तिथंच खर्च होते आणि दुसरीकडून कोंब येण्यास फांद्या फुटण्यास मदत होत नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस अशी फुलं येऊन जातात ना त्या वेळेस एक 4-5 इंचाचा शेंड्याकडला जो पार्ट असतो तो कट करून टाकायचा. आता जितक्या ह्याला आलता ना कळ्या फुलं येऊन गेली ते सगळं कट केलं. आणि आता आंब्याचं झाड सुद्धा दाखवते तुम्हाला. मोगऱ्याचा सीझन चालू असल्यामुळे इतकी फुलं लागायला लागलेत ना, पण सकाळची एवढी कामाची गडबड असते ना गजरा करायला वेळच भेटत नाही. आणि तुम्हाला जर हा मी घातलेला ड्रेस हवा असेल ना तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की तिथून मागवू शकता. म्हणजे खूप छान कापड आहे, धुतल्यानंतर बघा किती छान भरून आलाय. तशी 3री-4थी वेळ आहे माझी घालण्याची हा ड्रेस आणि दिसतोय सुद्धा खूप सोबर बारीक अशी डिझाईन असल्यामुळं. अशा डिझाईनमध्ये ना वजन वगैरे कमी दिसतं, त्यामुळे अशा बारीक प्रिंट चॉईस करायच्या जर थोडंफार वजन वगैरे असेल तर. मी शक्यतो तसे बारीक डिझाईनचे कपडे चॉईस करते, त्यामुळे ते छान दिसतात. आणि हे बघा आपलं आंब्याचं झाड, केवढे आंबे लागलेत, आता पाडसुद्धा लवकरच लागेल त्याला. आणि वेली मोगऱ्याचं इथं झाड आहे त्याला सुद्धा भरपूर फुलं आली होती. असं इकडे येताना ना इतका भारी वास येत होता त्या फुलांचा ना, पटकन फुलं सगळी काढून गजरा करावा असं वाटत होतं, पण तेवढा वेळ काय माझ्याकडे नव्हता. चला आता घरात जाऊया आणि तुम्हाला ब्लाऊजसाठी कोणत्या प्रकारचं अस्तर वापरते ना मी ते दाखवते तुम्हाला. भारीतले ब्लाऊज पीस घेतले ना त्याला थोडासा वेळ द्यायचा, पण भारीतलेच अस्तर वापरायचे. तर बघा हेच ते अस्तर जे नेटचे ब्लाऊज कलेक्शन दाखवलं ना त्याच्यामध्ये तुम्ही बघितले, हे सॅटिनमध्ये अस्तर येतं, पण ह्याच्यामुळे ना नेटचे ब्लाऊज किंवा भारीतले सिल्क ऑर्गेन्झा ब्लाऊज आहेत ना ते उठून दिसतात, त्याची शाईन वगैरे जात नाही. कॉटन अस्तर वापरलं ना धुतल्यानंतर थोडासा कलर त्याचा डल होतो आणि ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग कमी होते. त्यामुळे तुम्ही जर असे नेटचे ब्लाऊज किंवा अशा ऑर्गेन्झामधले कापड घेऊन ब्लाऊज शिवणार असाल ना तर त्याला तुम्ही सॅटिनचंच अस्तर वापरा. थोडं महाग बसतं पण ब्लाऊज मात्र 1 नंबर, 7-8 वर्ष त्याला काही सुद्धा होत नाही. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ येत्या 1-2 दिवसात तुमच्यासोबत नक्की शेअर करते. हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून काही शेअर केलं नाही.